नमस्कार, मी झकेरिया तुस्कानो. नमस्कार, मी अपोलिना तुस्कानो. मित्र हो, आपल्यासमोर आम्ही हा माहितीपट सादर करीत आहोत. एक बहुरंगी व बहुढंगी व्यक्तिमत्व फादर प्रसाद परेरा यांनी आपल्या वयाची 75 वर्ष पूर्ण केली आहेत. अनेक अडचणी आणि खस्ता खात फादरांनी 75 वर्षाचा टप्पा गाठला आहे. त्यानिमित्ते फादरांच्या जीवनाचा आढावा या माहितीपटाद्वारे घेऊया. हा माहितीपट आपण पाहावा व एका महान विभूतीच्या जीवनातील 75व्या वाढदिवसाचे साक्षीदार व्हावे ही सदिच्छा. फादर प्रसाद परेरा यांचा जन्म 5 ऑक्टोबर 1945 रोजी वसईतील गास या गावी एका धार्मिक कुटुंबात झाला. 6 भावंडात फादरांचा क्रमांक 5वा. बालपणीच पितृछत्र हरवल्यामुळे त्यांच्या आईने मोठ्या हिमतीने 6 मुलांचे संगोपन केले. फादर प्रसाद शालांत परीक्षा म्हणजेच त्यावेळेची SSC म्हणजेच 11वीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. घरातील धार्मिक वातावरण व आईचे संस्कार यामुळे त्यांच्या मनात पाचारणाचे बीज पेरले गेले होते. जून 1962मध्ये त्यांनी संत पायस गुरुविद्यालय कोरेगाव येथे धर्मगुरू होण्यासाठी प्रवेश घेतला. गुरुविद्यालयातील अभ्यास करत असताना फादरांच्या साहित्य आणि कलागुणांना बहर आला. गुरुविद्यालयातील अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर दिनांक 16 डिसेंबर 1973 रोजी त्यांना धर्मगुरू पदाची दीक्षा मिळाली. धर्मगुरू झाल्यानंतर त्यांची प्रथम नियुक्ती दयामाता चर्च मर्सेस येथे सहाय्यक धर्मगुरू म्हणून झाली. त्यानंतर त्यांनी कांजूरमार्ग, नंदाखाल आणि आगाशी या धर्मग्रामात सहाय्यक धर्मगुरू म्हणून कार्य केले. पुढे भुईगाव, मनोरी व उरण या धर्मग्रामात प्रमुख धर्मगुरू म्हणून त्यांनी कार्य केले. फादरांनी कांजूरमार्ग धर्मग्रामात कार्यरत असताना भाविकांच्या सहकार्याने शाळेसाठी 2 माळ्याची इमारत उभारली. तसेच 4थीपर्यंत असलेली इंग्रजी माध्यमाची शाळा SSCपर्यंत वाढवली. भुईगाव धर्मग्रामात कार्यरत असताना त्यांनी तत्कालीन नवीन चर्चचे अपूर्ण काम पूर्ण केले. शिवाय चर्चच्या आवारात कायमस्वरूपी स्टेज बांधले. मनोरी धर्मग्रामात कार्यरत असताना त्यांनी चर्चच्या जागेला कंपाऊंड बांधले. 1990 साली मनोरी येथे जातीय दंगल झाली होती. त्यावेळी फादरांनी दोन्ही समाजाशी संवाद साधून शांतता प्रस्थापित केली. उरण धर्मग्रामात कार्यरत असताना फादरांनी आपल्या धर्मगुरू पदाचा रौप्य महोत्सव साजरा केला. उरण चर्च आतून जीर्ण झाले होते. त्यांनी चर्चच्या आतल्या भागात नूतनीकरण केले व चर्चसमोर मोठा क्रॉस उभारला. उरण येथे कार्यरत असतानाच फादरांना अर्धांग वायूचा झटका आला. फादरांचा आत्मविश्वास आणि परमेश्वरावरील त्यांची भक्ती यामुळे ते त्या आजारातून पूर्ण बरे झाले. त्यानंतर संत अँड्रू चर्च वांद्रे, संत जोसेफ चर्च विक्रोळी येथे धर्मगुरू म्हणून पाळकीय कार्य केले. विक्रोळी धर्मग्रामात कार्य करत असताना फादरांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. दिनांक 15 जानेवारी 2017 रोजी त्यांची बायपास सर्जरी झाली. आरोग्यदात्या प्रभू येशूच्या कृपेने ते पूर्ण बरे झाले. सध्या फादर संत फ्रान्सिस झेवियर चर्च विलेपार्ले पश्चिम येथे कार्यरत आहेत. फादरांनी चर्चच्या भव्य इमारतीच उभारल्या नाहीत, मात्र अस्तित्वात असलेल्या चर्चच्या इमारती उपासनेच्या वेळी भाविकांनी कशा भरून जातील याबाबत ते सदैव दक्ष असत. फादर प्रसाद हे लांबलचक आणि विद्वत्ताप्रचूर शब्दात प्रवचने देत नाहीत. ते आपल्या प्रवचनात छोटी छोटी वाक्ये आणि नेहमीच्या वापरातील शब्दांचा वापर करीत आपले विचार भाविकांपर्यंत पोहोचवतात. आपल्या प्रवचनामध्ये ते ऐतिहासिक उदाहरणे, दाखले व बोधपर गोष्टी
यांचा वापर करतात. त्यांची प्रवचने रसाळ व मनोवेधक असतात, त्यामुळे भाविकांना त्यांची प्रवचने आवडतात. उपासनाविधी कंटाळवाणा होऊ नये यावर त्यांचा कटाक्ष असतो. फादरांना गायनाची आवड असून संगीताची जाण आहे आणि त्याचा वापर ते उपासनाविधी भक्तिपूर्ण व्हावा म्हणून करतात. फादर प्रसाद यांना लेखनाची आवड आहे. सेमिनरीमध्ये असतानाच त्यांच्या लिखाणाला सुरुवात झाली. निरोप्या आणि सुवार्ता या मासिकामध्ये त्यांचे लिखाण प्रसिद्ध होऊ लागले. धर्मगुरू होण्याअगोदर त्यांची 2 पुस्तके प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर आजपर्यंत त्यांची छोटी मोठी 52 पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांचे रविवारची देवशब्द पेरणी आणि भाविकांची दैनिक करणी हे 584 पृष्ठाचे व 531 प्रवचने असलेले 50वे पुस्तक समाविष्ट आहे. त्यांच्या निवडक 25 पुस्तकाची यादी आपण पाहूया. फादर प्रसाद हे मितभाषी असून ते मोजकेच परंतु अर्थपूर्ण बोलतात. त्यांच्या चेहऱ्यावर कायम स्मित हास्य असते. फादरांना गायनाबरोबर अभिनयाची आवड असून गुरुविद्यालयात असताना त्यांनी तिथे सादर होणाऱ्या नाटकात अनेक भूमिका केलेल्या आहेत. त्यांनी केलेल्या स्त्री भूमिका देखील खूप गाजल्या. नंदाखाल धर्मग्रामात असताना ते कला विकास मंडळाचे देखील संचालक होते. वसईतील भुईगाव ते आगाशी या भागात कुपारी समाजाचे वास्तव्य आहे. कुपारी संस्कृती मंडळातर्फे दरवर्षी 26 डिसेंबरला कुपारी संस्कृती महोत्सवाचे आयोजन केले जाते. वाघोली येथे संपन्न झालेल्या 5व्या कुपारी संस्कृती महोत्सवाचे अध्यक्षपद भूषवण्याचे भाग्य फादरांना लाभले. संत मदर तेरेसा यांच्यावर त्यांची ठाम श्रद्धा असून त्यांच्या प्रती फादरांच्या मनात नितांत आदर आहे. फादर प्रसाद यांना आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभावे हीच प्रभुचरणी विनम्र प्रार्थना. तसेच त्यांच्या साहित्य सेवेला बहर यावा हीच शुभकामना. याजक युगा युगाचा, याजक युगा युगाचा, तू याजक युगा युगाचा, तू याजक युगा युगाचा, तू याजक युगा युगाचा,
तू याजक युगायुगाचा. जगतातून मी तुला निवडिले, जगतातून मी तुला निवडिले. चल ध्वज घे प्रीतीचा, तू याजक युगायुगाचा. तू याजक युगायुगाचा. वरद हस्तला फला प्रभूचा, झाला तू रे प्रति ख्रिस्त. वरद हस्तला फला प्रभूचा, झाला तू रे प्रति ख्रिस्त. ख्रिस्ताची शुभ वार्ता घोषव जगताला, दाखव प्रीत. तू याजक युगायुगाचा, तू याजक युगायुगाचा. धर्मगुरुपद सेवेसाठी, मानासाठी ते नाही. धर्मगुरुपद सेवेसाठी, मानासाठी ते नाही. सेवेसाठी झिजावे तू, पदसेवेसाठी वाही. तू याजक युगायुगाचा, तू याजक युगायुगाचा. जगतातून मी तुला निवडिले, जगतातून मी तुला निवडिले. चल ध्वज घे प्रीतीचा, तू याजक युगायुगाचा. तू याजक युगायुगाचा. तू याजक युगायुगाचा. Good morning, dear Tatya. Today is a very auspicious and joyful day as you complete 75 years of your birth and life on earth. May God bless you and grant you a long life, that is, may 75 turn into 100 years, a century. God bless you with peace, joy and happiness. Good morning, Mama. Many happy returns of the day. May God bless you with good health and peace of mind. We are very proud of you, Mama, to celebrate your 75 years birthday. Oh, bye. God bless you. On behalf of my parents who are in heaven and my entire family, I wish you a very happy birthday. God has given you long life. We are very proud of you. As a priest, you have brought so many people closer to God, and as an author, you are spreading the word of God through your writing. We thank God for giving you precious life. We wish you happiness, joy forever. To a wonderful Father Mama on your 75th birthday. Dear Father Mama, we wish you happy birthday, good health and peace of mind and heart. On this platinum birthday, I wish that you enjoy life to its fullest, counting your many blessings you have experienced in your 75 years of life. Have a good day. Once again, wish you happy birthday. You are precious to each one of us,
and we praise and thank God for the gift of your life. Happily we gather round to sing a joyfully. Merrily we greet you, Father, on your birthday. Fragrant flowers we offer you, a symbol of our love. Let the constant prayers bring down rich blessings from above. God bless you on this festal day. God bless you now and every day. God bless you in His gentle way. God bless you, this is what we pray. Lovely flowers and dancing leaves, they praise the Lord divine. Flying birds and tiny insects singing all the time. Leaping waves of mighty seas rejoice in God so true. With all the creatures big and small, we thank the Lord for you. God bless you on this festal day. God bless you now and every day. God bless you in His gentle way. God bless you, this is what we pray. God bless you, this is what we pray. God bless you, this is what we pray.